हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। मुश्रीफ साहेब आपला विषय आहे, आपला विषय आहे म्हटलं. 70 मईचा थोडस त्याला बरोबर कान माझ्याकडे आहेत, बोलणं तुमचे चालू आहे. पण ठीक आहे, जे काय असू द्या. बाब क्रमांक वैद्यकीय शिक्षण, बाब क्रमांक 349, बाब क्रमांक 350, बाब क्रमांक 353, बाब क्रमांक 354. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे मध्यंतरीच्या या 3-4 महिन्यामध्ये राज्यामधल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये जी अवस्था निर्माण झाली याचे गांभीर्य सरकारला आहे, सर्व लोकप्रतिनिधी आम्हा सर्वांना आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती हसन मुश्रीफ हे नांदेडला स्वतः आले होते, बाकीच्या मेडिकल कॉलेजला आपण भेट दिलेली आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये काही तातडीने गरज होणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की 2 ऑक्टोबर 23ला एका दिवसामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 12 नवजात बालकांसह 24 मृत्यू झाल्याचं आपल्याला कल्पना आहे. त्यानंतर 5 ऑक्टोबर 23ला ही संख्या 41 वर गेली. प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असता एका इन्क्युबेटरमध्ये 3 लहान लहान मुलं, म्हणजे आपण पाहतोय नॉर्मली एका इन्क्युबेटरमध्ये आपण एका नवजात बालकाला ठेवतो त्याला स्टेबिलाइज होण्याकरता वगैरे, इथे एकामध्ये 3-3 मुलं, म्हणजे आम्ही ज्याला आपण नवजात अतिदक्षता केंद्रात म्हणजे NICU मध्ये सुमारे आम्ही पाहिलं 70 बालकं होती. मुश्रीफ साहेबांनी पाहिलंय, आमच्या गिरीश महाजन साहेबांनी पाहिलेलं आहे. 70 लहान नवजात बालकं जन्मलेली आणि फक्त 3 नर्सेस ह्याच्यामध्ये त्यांना पाहण्याकरता होत्या. म्हणजे त्या नर्सला मी स्वतः विचारलं, म्हणले कसं काय तुम्ही करता? ते म्हणले साहेब इथे मी ट्रीटमेंट एका लहान मुलाला करते आणि मागे एखादं मेलं तर मला कळणार सुद्धा नाही काय झालेलं. म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती, याचं गांभीर्य मंत्री महोदयांना आहे याची मला जाणीव आहे. आणि म्हणून मला मुद्दाम एवढं सांगायचंय, हा विषय लाईटली घेऊन चालणार नाही. हा विषय महाराष्ट्रातल्या बहुतांश मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये निर्माण झालेला आहे. स्टाफ कमी आहे, नर्सेस नाहीत, डॉक्टर्स कमी आहेत, पॅरामेडिकल स्टाफ नाहीये, औषधांचा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय सरकारच्या माध्यमातून यांना दादांना मुद्दाम सांगायचं की पैशाची उपलब्ध या डिपार्टमेंटमध्ये कुठले बाकी काही तडजोड इतर होऊ शकते, या डिपार्टमेंटला तडजोड कमी झालं की माणसं मिलेच म्हणून समजा, अशी वाईट अवस्था याच्यामध्ये आहे. आणि संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने एका इन्क्युबेटरमध्ये एक लहान मुलं असलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. दुसऱ्या नर्सेसच्या ट्रान्सफर आपल्या होतात. ट्रान्सफर झाल्यावर नवीन आपण रिप्लेसमेंट देतच नाही ना. आमचं म्हणणं एवढंच आहे, ट्रान्सफर करायची असेल तर करा, पण त्याला रिप्लेसमेंट ताबडतोब दिली पाहिजे. असं होत नसतं कधी. आपल्याला ट्रान्सफर केल्यानंतर रिक्त जागा आहे तशाच रिक्त राहतात आणि मग संबंधित लोकांची ट्रान्सफर होतात. कोणी पत्र आणतात, कोणी आमदारांना सांगतात, हे सगळं चालत राहतं. आमचं म्हणणं एवढंच आहे की या ट्रान्सफर अशा करणं उचित नाहीये. आणि डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा आणि जी उपकरणं आपली आहेत, CT स्कॅन आहे, MRI आहेत, त्याचं सुद्धा आपल्याला कल्पना आहे की हे दुरुस्ती होत नाही. त्याचं अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट दिलं जात नाही. दिलं तरी त्यांना पैसे मिळत नाहीत वेळेवर. पैसे नसल्यामुळे ते चालू शकत नाही. वर्ष सर्व उपकरणं बंद पडलेली असतात. एवढी अस्वच्छता आपल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये आहे. दुर्गंधी एवढी आहे की जाता येत नाही. नाक बंद करून तोंडाला रुमाल लावून आपल्याला जावं लागतं. आणि म्हणून मला अध्यक्ष महोदय सांगायचंय, हा विषय जरा आपल्याला तातडीने, हा विषय आपण तात्पुरत्या वेळेस आला, तातडीने पाहणी केली, बाकी वैद्यकीय महाविद्यालयात लोक गेले, आरडाओरड झाली, सगळं झालं, नंतर विषय शांत झाला, सगळे विसरून गेले, पुढे काहीच नाही. आमचं म्हणणं हा विषय एवढाच ठेवू नका. वारंवार अशा घटना घडणं हे उचित नाहीये. आणि म्हणून यासाठी आपल्याला काही गोष्टी, म्हणजे ज्या गोष्टी मेंटेनन्सच्या आहेत, सफाईच्या आहेत, आउटसोर्स करा ना. आमची त्याला विरोध नाहीये. आउटसोर्सिंगला वरच्या पदांवर निश्चित विरोध आहे, पण सफाई आहे, तिथे मेंटेनन्स आहे, अशा गोष्टी आउटसोर्सिंग केल्याशिवाय पर्याय नाहीये. हा निर्णय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मला माहित नाही कशामुळे हा विषय मार्गी लागत नाहीये. त्यामुळे हे करावं लागेल. औषधांचा साठा आपल्याकडे अनेक, आपण सांगता तुटवडा नाहीये. पेशंट्सला विचारा ना, बाहेर जाऊन औषध डॉक्टर लिहून देतं की इथं औषध नाही, बाहेर जाऊन घेऊन या तुम्ही. त्यामुळे आपल्याला एकमेकावर हा विषय ढकलायचा नाहीये.
परंतु वस्तुस्थिती आहे औषधं मिळत नाहीत. मध्यंतरी खासगी लोकांनी औषधं आणून तिथे मेडिकलला डोनेट केली आणि त्याच्यामुळे काही लोकांचे प्राण त्या काळामध्ये वाचलेले आहेत. तर मला वाटतं की हा विषय थोडा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आणि मला म्हणून एवढं सांगायचं आहे की नांदेडच्या मेडिकल कॉलेजमध्ये आज 461 पदं मंजूर आहेत, भरलेली 344 आहेत, 117 पदं अजूनही रिक्त आहेत. म्हणजे वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 तांत्रिक, वर्ग 3 अतांत्रिक, वर्ग 4 असे मिळून 117 पदं रिक्त आहेत. मला विनंती एवढीच करायची आहे, या पदांच्या बाबतीमध्ये हायघाई न करता तातडीने अर्जन्सी म्हणून सर्व मेडिकल कॉलेजेस आणि इव्हन आपले सिव्हिल हॉस्पिटल असो किंवा बाकीच्या गोष्टी असो तिथे पदं भरण्याची. आपण हॉस्पिटल निर्माण केले, कुठे फर्निचर नाही, कुठे डॉक्टर्स नाही, नर्सेस नाही, हे जे काही सुरू आहे हे काही उचित नाहीये. शासनाची बदनामी होते, लोकांचे प्राण जातात आणि त्याच्यामध्ये त्रास सर्वांना सहन करावं लागतं. मला वाटतं की एवढा पैसा आपण खर्च करतो, एवढं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, याला ह्या गोष्टीला बिलकुल दिरंगाई न करता रिक्त पदांच्या जागा तातडीने भरल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी खालच्या स्तरावरच्या आउटसोर्सिंगच्या आहेत त्याला आउटसोर्सिंग करून आपण या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात अशी मला विनंती करायची आहे. धन्यवाद. काहीतरी इथं विरोधी पक्षांनी अर्थमंत्री नाहीत म्हणून सांगितलं. पृथ्वीराज बाबा सन्माननीय सदस्य, अशोकराव सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य बाळासाहेब, आपल्याला माहिती आहे पुरवणी मागण्या आहे, तिथं काय अर्थमंत्री लागतो असं नाही. आणि माझी 2 बिलं तिथं होती, आता पण पुरवणी मागण्या माझ्या तिकडे. अच्छा, परंतु आता नगर विकासचं काम हे बघणार आहेत कारण उदय सामंतचं हेरिंग चालू आहे. सभागृहात आता आपण आलं म्हणून सांगतोय, आपल्या सभागृहामध्ये नवीन प्रथा ही आपल्या शासनाने सुरू केलेली आहे की विधानसभेच्या किंवा परिषदेच्या कामकाजात संबंधित मंत्र्यांच्या व्यतिरिक्त इतरांना कामं दिली जातात. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची विनंती एवढी आहे, उलट मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस मंत्री कमी पडतात त्यावेळेस मुख्यमंत्री उठून हस्तक्षेप करून त्यामध्ये निर्णय घेतात. ही प्रथा आपल्या या सभागृहाची राहिलेली आहे. आता मागच्या वेळेस सिव्हिल एव्हिएशन विमानाची चर्चा झाली, उत्तर द्यायला गुलाबराव पाटील, त्यांना विषय माहित नाही काय आहे तो. आम्हाला विनंती, मुख्यमंत्री महोदय आले, मला एवढं सांगायचं आहे, नाही तेच बोलतो, काय पाहिजे काही मला काहीच नको, मला एवढंच आहे. आमचं विनंती आपल्याला आहे की सभागृहाचं कामकाज चालू असताना आपण मंत्र्यांच्या खेरीज किंवा आपल्याकडे डिपार्टमेंट्स आहेत अन्य मंत्र्यांना न देता आपण जिथे आपली गरज आपण हस्तक्षेप निर्णय घ्या ना, त्यामध्ये हरकत नाही. तुमचा प्रॉब्लेम नाही, आपण जे अन्य लोकांना देता त्यांना डिपार्टमेंट माहितीच नसतं. असं कधी घडलं नाहीये या सभागृहामध्ये, असं कधी घडलं नाहीये एका मंत्र्याचं असं कधी घडलं नाही. मला विनंती करून सांगायचं आपल्याला, ते ठीक आहे आपल्या कलेक्टिव्ह सर्व माहिती विषय माहिती पाहिजे ना. मला विनंती योगेश सागर, आमचं म्हणणं एक थोडं गांभीर्याने विषय घेतला पाहिजे. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.